नमस्कार. माझं नाव अमित मोघे. सीझनिंग ट्रेडर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज हा व्हिडिओ मी बनवतो त्याचं कारण आहे की एक भन्नाट कन्सेप्ट घेऊन आलो. ती म्हणजे टेक्निकल इंडिकेटर्स, ज्याला आपण मराठीमध्ये तांत्रिक निर्देशक असं म्हणू शकतो. व्हिडिओ चालू करायच्या अगोदर काही सूचना की मी या व्हिडिओ मार्फत कुठल्याही स्टॉकचे बाय किंवा सेल रेकमेंडेशन किंवा टिप्स देत नाही. हे जे व्हिडिओज बनवतो हे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज करताच बनवतो. स्टॉक ट्रेडिंग ही एक रिस्कचं फॅक्टर आहे. सो ट्रेडिंग करायच्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायनान्शियल ऍडवायझरशी संवाद साधून किंवा त्यांच्याशी हितगुज करूनच मग ट्रेडिंग करा. चला तर मग तुम्हाला माहितीये का की स्टॉक मार्केटमध्ये 100हून अधिक तांत्रिक निर्देशक आहेत, म्हणजे 100हून अधिक टेक्निकल इंडिकेटर्स आहेत. पण मूळ प्रश्न असा आहे की या सर्वांपैकी तुम्हाला सगळे 100 पैकी 100 तांत्रिक निर्देशक बद्दल माहिती असणं गरजेचं आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये जे तांत्रिक निर्देशक आहेत त्यांचं वर्गीकरण कसं केलंय किंवा हे जे तांत्रिक निर्देशक आहेत यांचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन ट्रेडिंगच्या जीवनात कसा करू शकता किंवा तुमचे जे ट्रेड्स घेता त्या ट्रेड्समध्ये तुम्ही अजून सुधारणा कशी आणू शकता, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधनं आज कव्हर करणार. जसं मी म्हटलं तसं शेअर मार्केटमध्ये 100हून अधिक तांत्रिक निर्देशक आहेत, म्हणजे 100हून अधिक टेक्निकल इंडिकेटर्स आहेत. प्रत्येक तांत्रिक निर्देशक हा एक उद्देशासाठी बनवलेला आहे. पण घाबरून जाऊ नका. आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला या 100 पैकी 100 तांत्रिक निर्देशक बद्दल माहिती असणं गरजेचं नाहीये. कसं असतं, प्रत्येक ट्रेडर युनिक आहे, म्हणजे प्रत्येक ट्रेडरची ट्रेडिंग स्टाईल ही युनिक आहे, वेगळी आहे. सो तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईलच्या अनुसार जे तांत्रिक निर्देशक आवश्यक आहेत तुम्ही फक्त तेवढ्याचाच अभ्यास करा. 100 पैकी 100चा अभ्यास करायला जाल तर ट्रेडिंग करायला तुम्हाला वेळ नाही मिळणार, आणि ट्रेडिंगसाठी वेळ मिळणार असेल तर मोजकेच तांत्रिक निर्देशक वरती तुम्ही मास्टरी मिळवा जे खरंच तुम्हाला गरजेचं आहे, आणि मग तुम्ही चेक करा तुमच्या आयुष्यात एक बदलाव घडेल, जेणेकरून तुमचं जे ट्रेडिंगचं जे प्रेसिशन आहे ते एकदम छान होईल. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की तांत्रिक निर्देशक जे आहेत त्याचं वर्गीकरण आहे, किंवा तुम्ही त्याचं वर्गीकरण केलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. का तर प्रत्येक तांत्रिक निर्देशक एक समान चालत नाही किंवा त्याचं उद्दिष्ट एक समान नाही. तर त्यासाठी म्हणून त्याचं वर्गीकरण करणं फार गरजेचं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर जे तांत्रिक निर्देशक आहेत, काही तांत्रिक निर्देशक मार्केटमध्ये किंवा प्राइस किंवा भावचा ट्रेंड, दिशा ओळखण्याकरता वापरले जातात. काही जे तांत्रिक निर्देशक आहेत ते ती दिशामध्ये किती ताकद आहे हे ओळखण्याकरता वापरले जातात. किंवा काही तांत्रिक निर्देशक जे आहेत ते स्थिरता किंवा अस्थिरता हे मार्केटमध्ये किती आहे किंवा बाजारात किती आहे हे याचे संकेत देण्याकरता वापरले जातात. जर तुम्ही कशासाठी तो तांत्रिक निर्देशक वापरताय हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्या अनुसरून, तुमच्या शैलीच्या अनुसरून आणि मार्केटच्या परिस्थितीनुसार जर तुम्ही ते तांत्रिक निर्देशक निवडू शकलात आणि त्याच्यावरती मास्टरी मिळवू शकलात तर ते हे तुमच्यासाठी एक छान होणार आहे. कारण मग कसं आहे, तुम्हाला ट्रेडिंग करणं सोपं जाईल जेव्हा तुम्हाला कळेल की बाबा हा तांत्रिक निर्देशक ह्या कारणाकरता वापरला जातो आणि म्हणून त्याचं वर्गीकरण असणं गरजेचं आहे. आता आपण काही लोकप्रिय तांत्रिक निर्देशक बघूयात की जे लोकप्रिय आहेत आणि ते लोक दररोज वापरतात. तर पहिला जो आहे टेक्निकल इंडिकेटर, त्याचं नाव आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा जे वेल्स विल्डर यांनी 1978 मध्ये याचं इन्व्हेन्शन केलं. तर जे वेल्स विल्डर बद्दल सांगायचं तर ते एक मेकॅनिकल इंजिनियर होते, पण त्याच्यानंतर त्यांनी ते स्वतः टेक्निकल अनालिसिस बनले आणि अनालिस्ट बनले, आणि एक लेखक पण होते. आणि ते त्यांच्या टेक्निकल अनालिसिसच्या मध्ये त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी फार नावाजले जातात. ठीक आहे. तर त्यांनी हा का डेव्हलप केला, याचं कारण काय की जेव्हा प्राइस मूव्ह होते फ्रॉम वन डिरेक्शन टू अनदर, म्हणजे एका डिरेक्शन मधनं दुसऱ्या डिरेक्शनला जेव्हा प्राइस मूव्ह होते तर त्या डिरेक्शनची स्ट्रेंथ काय आहे किंवा मोमेंटमची स्ट्रेंथ काय आहे, प्राइसच्या मोमेंटमची स्ट्रेंथ काय आहे हे फाइंड आउट करण्याकरता म्हणून त्यांनी या इंडिकेटरचा शोध लावला. आता RSI म्हणजे काय, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे काय, तो 0 to 100 म्हणजे 0 ते 100 या रेंजमध्ये तो ऑसिलेट करत असतो, म्हणजे फिरत असतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑसिलेट करणं. तर जनरली असं म्हणलं जातं 70 एक लेवल आहे आणि 30 एक लेवल आहे.
तर साधारण 70 लेवलच्या वरती जर हा इंडिकेटर गेला तर असं मानलं जातं मार्केटमध्ये खूप सारं बाईंग आलेलं आहे. ठीक आहे. आणि 30 लेवलच्या खाली गेला तर असं मानलं जातं की मार्केटमध्ये खूप सारं सेलिंग आलं. ठीक आहे. आता इथे कसं बाय करायचं, हा RSI कसा वापरायचा, हे सगळं तुम्हाला इन डिटेल पाहिजे असेल तर माझा जो ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे त्या कोर्ससाठी तुम्ही एनरोल करू शकता, तुम्ही सहभागी होऊ शकता. त्याचे सगळे डिटेल्स मी खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला मेन्शन करेन. ठीक आहे. दुसरा जो आहे तो आहे मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. हा एक इंडिकेटर. याचा शोध कोणी लावला तर गेराल्ड एपलनी 1979 मध्ये. तर बेसिकली हा शोध लावायचं त्यांच्या पाठीमागे एक उद्दिष्ट काय, तर ते उद्दिष्ट असं आहे की त्यांनी मार्केट बुलिश म्हणजे तेजी आहे का किंवा मार्केट बेरिश आहे का म्हणजे मंदी आहे का, हे फाइंड आउट करण्याकरता किंवा हे ओळखण्यासाठी म्हणून, त्या ट्रेंड्स ओळखण्यासाठी म्हणून, आणि मोमेंटम कसं आहे, जर तो बुलिश आहे तर बुलिश मोमेंटम कसं आहे आणि बेरिश आहे तर बेरिश मोमेंटम कसं आहे, हे फाइंड आउट करण्याकरता म्हणून त्यांनी या इंडिकेटरचा शोध लावला. तर MACD जे आहे ते जनरली बाय आणि सेल सिग्नल दर्शवतं. जेव्हा मॅगडी लाईन जी जी त्याच्यात दोन लाईन असतात, एक मॅगडी लाईन असते आणि एक सिग्नल लाईन असते. तर मॅगडी लाईन जेव्हा सिग्नल लाईनला खालनं अशी वरती जाते तेव्हा शक्यतो असं म्हणतात की मार्केट बुलिश झालंय. आणि जेव्हा मॅगडी लाईन ही सिग्नल लाईन आहे आणि जेव्हा मॅगडी लाईन सिग्नल लाईनला अशी वरनं खालती कट करते तेव्हा असं म्हणतात की मार्केट आता बेरिश झालंय. ठीक आहे. आहे हे दर्शवत नाही की तुम्ही लगेच अशा प्रकारे ट्रेड घ्यायचा. जसं मी म्हणतो मार्केट हे रिस्क फॅक्टरने भरलेलं आहे. सो याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तुम्ही ट्रेड घेऊ नका, हे मी तुम्हाला एक सूचना देतोय. तिसरा आहे मुव्हिंग ऍव्हरेज. मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे काय, तर साधारण ऍव्हरेज म्हणजे काय, ऍव्हरेज आपण म्हणतो ना की किती ऍव्हरेज आहे, काय ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज म्हणजे काय, तर आता टेक्निकल इंडिकेटर्स मध्ये सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे काय, जर मी 10 पिरियड मुव्हिंग ऍव्हरेजचा सिलेक्ट केला आहे, ठीक आहे, तर म्हणजे काय, मागच्या 10 कॅन्डल्सचा ऍव्हरेज आणि तो सतत मूव्ह होतो लाईनद्वारे, एका लाईनच्या मार्फत, म्हणून त्याला आपण म्हणतो सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज. ठीक आहे. तर हे आपण चार्टवरती बघणार आहोत सगळे इंडिकेटर्स, पण तुम्हाला त्याची माहिती देतोय. हे जे लोकप्रिय इंडिकेटर्स आहेत हे जनरली सगळे ट्रेडर्स यूज करतात आणि ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर ह्याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. कारण ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्रेंड्स ओळखणे, बेरिश आहे का बुलिश आहे मार्केट, सेंटिमेंट काय मार्केटची, मार्केटचा मोमेंटम कसा आहे, हे सगळं तुम्हाला या इंडिकेटर्सद्वारे कळणार. ADX म्हणजे काय, तर ऍव्हरेज डिरेक्शनल इंडेक्स. याचा शोध पण वेल्डर यांनीच लावला 1978 मध्ये. तर का लावला, टू मेजर द स्ट्रेंथ ऑफ अ ट्रेंड रिगार्डलेस ऑफ इट डिरेक्शन. म्हणजे काय, तर कुठल्याही एका डिरेक्शन मध्ये त्याची स्ट्रेंथ किती आहे या ट्रेंडची. अप असेल तर अप ट्रेंड स्ट्रॉंग आहे का वीक आहे, डाऊन असेल तर डाऊन ट्रेंड स्ट्रॉंग आहे का वीक आहे. जनरली काय असतं, त्याची एक लेवल आहे 20. जर मार्केट अप असेल आणि ADX ची लाईन जर 20च्या वरती असेल तर समजायचं अप ट्रेंड याचा स्ट्रॉंग आहे. जर मार्केट अप आहे पण जी ADX ची लाईन आहे ती 20च्या खालती आहे तर समजायचं हा जो अप ट्रेंड आहे तो आता वीक होत चालला. ठीक आहे. सो टेंटेटिव्ह हा त्याचा मतितार्थ आहे या इंडिकेटर्सचा. हे कुठेही दर्शवत नाही की तुम्ही लगेच ह्या प्रकारे ट्रेड करा. ठीक आहे. व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस म्हणजे काय, तर व्हॉल्यूमच्या आधारे त्याची एक ऍव्हरेज प्राइस म्हणजे व्हॉल्यूमला घेऊन आणि प्राइसला बरोबर घेऊन त्याची एक ऍव्हरेज प्राइस एका मॅथमॅटिकल फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केली जाते. जनरली असं म्हणतात की जे व्हीवॅप म्हणतो आपण त्याला, तर व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस जनरली काय, स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं. जनरली असं मानलं जातं की जर प्राइस याच्या वरती असेल तर मार्केट बुलिश आहे, प्राइस याच्या खालती असेल तर मार्केट बेरिश आहे. तर याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करून तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवून मग तुम्ही ट्रेड करा. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला एक माहिती देतोय की काय काय इंडिकेटर्स आहेत किंवा हे तांत्रिक निर्देशक काय काय आहेत जे लोकप्रिय आहेत. बॉलिंजर बँड. बॉलिंजर बँड परत ओव्हरपॉट ओव्हरसोल्ड कंडिशन सांगायला मदत करतो. साधारण बॉलिंजर बँड असा असतो, एक अप्पर बँड असतो, एक लोअर बँड असतो आणि मध्ये एक मीन लाईन असते, मीडियन लाईन असते.
जनरली असं मानलं जातं जेव्हा प्राइस या वरच्या बँडला टच होते तेव्हा असं मानलं जातं की हा ओव्हरबॉट ह्याच्यात आहे, रिजन मध्ये गेलाय, किंवा प्राइस जर हे ब्रेक करून वरती गेली तर असं मानलं जातं की याचा ट्रेंड आता खूप स्ट्रॉंग झालाय. ठीक आहे. सेम प्राइस जर खालच्या बँडला टच करत असेल तर समजायचं ओव्हरसोल्ड कंडिशन्स आहेत मार्केटमध्ये, असं हा इंडिकेटर दर्शवतो तुम्हाला. आणि जर ह्याच्या खालती गेली तर असं असं समजलं जातं की हा ट्रेंड स्ट्रॉंग आहे खालच्या साईड. ठीक आहे. नंतर आहे ऍव्हरेज टू रेंज. आता ऍव्हरेज टू रेंज हा जो आहे इंडिकेटर, हा जनरली स्टॉप लॉस लेवल्स आयडेंटिफाय करायला यूज केला जातो. ठीक आहे. हा पण एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या आधारे तयार केलेला इंडिकेटर आहे, जो ट्रेडिंग व्यू किंवा तुमच्या कुठल्याही स्टॉक ब्रोकर च्या वेबसाईटवरती हा इंडिकेटर अवेलेबल असेल. तर तुम्ही हे जे इंडिकेटर्स आहेत याचा एक खोल अभ्यास करून मगच हे इंडिकेटर वापरून ट्रेडिंग करा, असं माझं तुम्हाला एक सूचना आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे सगळे टेक्निकल इंडिकेटर्स आहेत ही फार एक पॉवरफुल टूल्स आहेत तुमच्यासाठी. ह्याच्या ज्या श्रेणी आहेत किंवा याचं जे वर्गीकरण आहे हे जर तुम्ही ओळखू शकलात की कुठला टेक्निकल इंडिकेटर कुठल्या गोष्टी दर्शवण्याकरता वापरला जातो किंवा त्याच्यावरती जर तुम्ही एक कुशलता मिळवू शकलात तर स्टॉक ट्रेडिंग मध्ये तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. आणि तुम्हाला बेसिकली तुमचं जे कन्सिस्टन्सी आहे तुमच्या प्रॉफिट कमवण्याच्या मागची, ती कन्सिस्टन्सी पण वाढेल. सो मी माझं असं सगळ्यांना सूचना आहे की तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस किंवा स्टॉक ट्रेडिंग कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही माझा जो ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे तो नक्की आवर्जून जॉईन करा. त्याच्यामध्ये बेसिक्स पासून ते फार ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस पर्यंत इंट्राडे, स्विंग, पोझिशनल, इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग कसं करतात हे सगळं त्या कोर्समध्ये शिकवलं जातं. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि तुम्ही जर अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे एज्युकेशनल व्हिडिओज बघायला मिळतील, पाहायला मिळतील व तुमच्या ज्ञानात भर पडेल. धन्यवाद.